कभी अलविदा ना कहना भाग 2. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की निशी आणि संजूची परीक्षा संपते आणि त्या हॉटेलला जेवायला जातात. तर जेवत असताना त्यांना पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर पाटील यांचा फोन येतो. त्यामुळे निशी घाबरते. पण संजूबाई त्या पोलीस साहेबांना ओरडते. पण आता त्यांना परत कॉल करायचा असतो. चला आता पुढे बोलूया. निशी, अगं त्यांनी तुला आत टाकलं तर मी काय करू? आधीच आपण वकील बघायचा का? मग नंतर धावपळ नको. एकतर तू कधी कुठे काय काड्या करशील माहिती नाही. कोणाला मारून आली असशील तर तेही तुझ्या लक्षात राहिलं नसेल. मी सांगते ना कोणीतरी तुझ्यावर हाफ मर्डरची केस केली असणार. अगं ये, तुझ्या जिभेला काही हाड? मूर्ख कुठली. मी असं विनाकारण कोणाला मारेल? हां, त्या दिवशी एका मुलाला मारलं होतं मी. अगं पण नंतर तो बिचारा सॉरी बोलला मला. छान ओळख झाली आमची. चहा पण पिला आम्ही एकत्र. त्यानंतर तर आपली परीक्षा सुरू झाली. मग कसला वेळ भेटतोय कोणाला मारायला? मग काय झालं असेल? करते आहे ना मी आता कॉल. त्याआधीच वकील वगैरे बोलून रिकामी झालीस. मी तुझ्या भल्यासाठीच बोलत आहे. आता गप्प बस. लावला आहे कॉल. हॅलो सर, मी निशिता साठे. मगाशी तुम्ही कॉल केला होतात. यस, यस. मिस निशिता, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल आता. का सर? म्हणजे काही प्रॉब्लेम झाला आहे का? ते मी आता कॉलवर नाही सांगू शकणार. तुम्ही या लगेच आपण बोलूया. आणि हो, पोटभर जेवून या. नाहीतर तुमच्यासोबत ज्या होत्या ना, त्या किती ओरडल्या माझ्यावर. तुम्हाला ठसका काय लागला आणि ओरडा मी खाल्ला. सॉरी सर. ते ते चुकून बोलून गेली मी. माफी मागते तिच्या वतीने. येतो आम्ही लगेच. ठीक आहे, या लवकर. काय गं, कोणाच्या वतीने माफी मागत होती आणि का बोलावलं आहे आपल्याला? तुमचा मोठेपणा. मगाशी किती आगाऊसारखं ओरडली त्या इन्स्पेक्टर पाटीलला. त्यामुळे ते बोलले की पोटभर जेवण करून या म्हणून. चला आता, लवकर बोलवलं आहे. सॉरी ना, त्या खडूस टकल्या पाटीलच्या तर का नाही. बघते त्याला. त्यांच्यामुळे मला माझ्या ज्यांचा ओरडा खावा लागला. ए बाई, हात जोडते तुझ्या पुढे. अजून काही गोंधळ नको घालू. आणि एक मिनिट. तुला कोणी सांगितलं की ते इन्स्पेक्टर टकले आहेत ते? अगं ते मी असंच इमॅजिन केलं. चल ना, ते सोड सगळं. दोघीही लगेच पोलीस स्टेशनला जायला निघाल्या. बाहेर एका हवालदार यांनी पाटील सरांची चौकशी केली. साहेब पेट्रोलिंगला गेले आहेत. येतील इतक्यात. तुम्ही बसा. ठीक आहे. काय गं? कधी येणार हा टकल्या? काय म्हणालीस? अगं ते म्हणजे इन्स्पेक्टर पाटील. येतील. तू गप्प बस आणि जरा नको तिथे तुझी अक्कल पाजळू नकोस. पाटील काही वेळात येतात आणि त्यांना केबिनमध्ये बोलावतात. इन्स्पेक्टर पाटीलला बघून आपल्या संजूची बोलतीच बंद होते. ते डोळे फाडून त्याला बघत होते आणि तोंड उघडतच होतं मॅडमचं. तिने जे टकले पाटील इमॅजिन केले होते ना, त्यांच्या अगदी उलटच होतं हे. एकदम हँडसम, चार्मिंग, यंग इन्स्पेक्टर. मॅडम फुल टू लट्टू झाल्या ना इन्स्पेक्टरवर. निशीने तिला एक ढोसा मारला आणि भानावर आणलं. हॅलो सर, मी निशिता आणि ही माझी फ्रेंड संजीवनी." "हॅलो, हॅलो सर. ओके. म्हणजे ह्याच त्या मला ओरडणार? काय? मिस संजीवनी बरोबर ना? सॉरी सर. ते म्हणजे झालं असं, की तुम्ही जेवताना तिच्याशी बोललात आणि तिला ठसका लागला आणि तिला काही त्रास झाला ना, मलाही त्रास होतो. म्हणून मग खरंच सॉरी." "इट्स ओके मिस संजीवनी. मी मस्करी केली." "सर, का बोलवलं तुम्ही मला?" "हां, सांगतो. मला सांगा, तुम्ही त्या दिवशी कोण म्हाताऱ्या बाबांना हेल्प केली होती का?" "हो, हो. त्यांचं काय झालं? गेले का ते?" "खरंच खूप वाईट झालं, की अजून काही झालं?" "अहो, पण निशीने फक्त हेल्प केली त्यांना. बास. त्यात तिची काय चूक? तरी मी तिला सांगितलं होतं, कधीतरी अडकशील म्हणून. पण माझं कोणी ऐकतच नाही." संजू पटकन म्हणाले. "मिस निशिता, तुमचे कान दुखत नाहीत का हो? किती बोलतायत या मॅडम? माझं डोकं गरगर करायला लागलं आहे यांची बडबड ऐकून. शांत करा त्यांना. मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि यांनी तर प्रवचनच चालू केलं हो." सॉरी. अगं हे संजू, काय चालू आहे तुझं? शांत बस ना जरा. मला बोलू देशील का काही? सॉरी, बोल तू. हो सर. केली होती मी हेल्प. ते झालं असं की कोणीतरी त्यांना गाडीने टक्कर मारली आणि त्यांची सगळ्या वस्तू पडल्या होत्या. थोडंफार लागलंही होतं त्यांना. म्हणून मग ट्रॅफिक पोलिसांची मदत घेऊन त्या माणसाला थांबवलं आणि त्यांना दवाखान्यात दाखल केलेलं. त्यापुढे मला काही माहिती नाही. ओके. अहो, ते कोण आहेत तुम्हाला माहीत नाहीये? तुम्ही ज्यांना मदत केली ना, ते या शहरातले सगळ्यात मोठे बिझनेसमॅनचे आजोबा आहेत. जयंतीभाई परांजपे आणि त्यांना तुमचं नाव माहिती नाही. कधीचा शोध घेत आहेत ते तुमचा. आज सकाळी त्यांना तो ट्रॅफिक पोलीस भेटला.
त्यांच्याकडे तुमचं नाव होतं. मग त्यांनी मला सांगितलं. म्हणून मी तुम्हाला इथं बोलावलं आहे." "अहो, पण सर ते मला का शोधत आहेत?" "ते माहिती नाही. मोठी लोकं ती, त्यांच्या एका फोनवर सगळी सूत्र हलतात. आता त्यांनी तुमचा शोध घ्यायला सांगितलं. मी माझं काम केलं. ते स्वतः येतील थोड्या वेळात इथे. तोपर्यंत तुम्ही बसा." ठीक आहे सर." दोघीही जाऊन बसल्या. इन्स्पेक्टरने फोन करून परांजपेंना त्यांचं काम झाल्याचा निरोप दिला. काही वेळात स्टेशनबाहेर महागडी गाडी उभी राहिली. बॉडीगार्डने खाली उतरून गाडीचा दरवाजा उघडला. त्यातून एक 60 ते 50 वर्ष असे आजोबा बाहेर आले. इन्स्पेक्टर पाटील आणि बाकीचे सगळेच त्यांच्या स्वागतासाठी बाहेर आले. त्यांचा रुबाब बघून सगळ्यांचे डोळे दिपले होते. महागडी शेरवानी, राजस्थान पद्धतीची दाढी-मिशी आणि इतकं वय असूनही चेहऱ्यावर तेज. तरुणांनाही लाजवतील असा त्यांचा आत्मविश्वास. बॉडीगार्ड त्यांच्या बाजूला होते. त्यांचा पेहराव, त्यांची श्रीमंत बोलत होती. सगळे त्यांना भाईसाहेब बोलायचे. नमस्कार भाईसाहेब, या स्टेशनमध्ये तुमचं स्वागत आहे." इन्स्पेक्टर म्हणाले. पाटील अदबीनं बोलत होते. त्यांनी हसून त्यांचं स्वागत स्वीकारलं आणि आत आले. हे सगळं स्वागत वगैरे निशू आणि संजीने बघितलं होतं. निशी तर शॉक होती. आपण त्या दिवशी ज्यांना हेल्प केली ते खरंच हेच होते का? आजच त्यांचं रूप कोणत्या राजापेक्षा रुबाबापेक्षा कमी नव्हतं. भाईसाहेब केबिनमध्ये गेले. हवालदार निशीला बोलवायला आले. "मॅडम, तुम्हाला आत बोलवलं आहे." संजू, "हो, आलो." त्यांनी भीतीने आवंडा गेला. दोघींनीही त्यांच्या समोर जायला धडधडत होतं. त्या भीत आत जायला निघाल्या. केबिनच्या बाहेर 2 गार्ड होते. त्यांनी त्यांची चेकिंग केली. मग आत सोडलं. त्या दोघींना बघून बाईसाहेब खुर्चीतून उठून उभे राहिले. निशिता आणि संजूला बघून बाईसाहेब खुर्चीतून उठून उभे राहिले. ते बघून त्या अजून जास्तच घाबरल्या. बाईसाहेब, "अरे वा इन्स्पेक्टर, ही तीच मुलगी आहे? तुम्ही तुमचं काम चोख पार पाडलं. आम्ही खूप खुश आहोत यार तुमच्यावर. मागा काय हवं आहे तुम्हाला?" भाईसाहेब खूप खुश होत बोलले. "हे तर माझं काम आहे भाईसाहेब आणि हा तुमचा मोठेपणा, की तुम्ही खुश होऊन काहीतरी देतात. पण मला खरंच काही नको. तुम्ही वयाने, मानाने खूप मोठे आहात माझ्यापेक्षा. त्यामुळे फक्त तुमच्या आशीर्वादाचा हात कायम या गरिबाच्या डोक्यावर असू दे." इन्स्पेक्टर पाटील खूप अदबीने बोलत होते आणि त्यांच्या कामाप्रती प्रामाणिकपणा भाईसाहेब यांना भावला. ते खूप खुश झाले पाटीलवर. "वा इन्स्पेक्टर, तुम्ही खूपच प्रामाणिक आहात. बाकीचे लगेच काही ना काही मागून घेतात. तुम्ही मात्र खाकी वर्दीमधले अपवाद आहात. आमचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे." इतकं बोलून त्यांनी त्यांच्या पियेला आवाज दिला. "राम, उद्या इन्स्पेक्टर साहेबांच्या घरी त्यांचं बक्षीस पोहोचलं पाहिजे आणि इन्स्पेक्टर नाही बोलू नका. हा आमचा आशीर्वादच समजा. तुम्हाला माहीत नाही तुम्ही खूप मोठं काम केलं आहे या जयंतीबाई परांजपेचं." पीए हो बोलून बाहेर गेला आणि इन्स्पेक्टर पाटील हे त्यांच्यापुढे काही बोलू शकले नाही. पण हे सगळं संभाषण ऐकून आपली निशी मात्र विचारात पडली. मनातच बोलत होती, माझ्या भेटण्याचे एखाद्या व्यक्तीला, तेही इतक्या मोठ्या व्यक्तीला आनंद व्हावा. आणि असं काही काम केलं असेल त्यांचं, की मला शोधायला डायरेक्ट पोलीस कामाला लावले. बापरे! मला आता खरंच भीती वाटते आहे. भाईसाहेब खूपच कडक शिस्तीचे आहेत असं वाटत आहे त्यांच्याकडे तर बघून. पाटील यांचा आवाज ऐकून निशी भानावर आली. तिने हिंमत करून भाईसाहेबांना प्रश्न विचारला. बिचारी संजू तर घाबरून गप्पच बसली होती. "सर, काय काम होतं आपलं माझ्याकडे?" "मला सर नाही, भाईसाहेब बोलायचं. सगळे हेच बोलतात, तूही तेच बोल." त्याने हसून तिला थोडं कम्फर्टेबल केलं आणि तिची थोडी भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. "सॉरी भाईसाहेब." इथून पुढे भाईसाहेबच बोलले. आत्ता कसं? आणि घाबरू नकोस अजिबात. अगं त्या दिवशी तू माझी मदत केलीस, माझा जीव वाचवला. त्यासाठी तुला भेटून थँक यू बोलायचं होतं. काहीतरी बक्षीस द्यायचं होतं. त्या दिवशी माझे बॉडीगार्ड कोणीच नव्हतं. कधीतरी मला असं सर्वसामान्य लोकांसारखं राहायला आवडतं, म्हणून मग त्या दिवशी साधे कपडे वगैरे होते. असं केलं की जरा बरं वाटतं. जुने दिवस आठवतात. कष्टातून वर आलो, आता सर्व काही आहे. पण ते दिवस आठवले की श्रीमंतीचा गर्व होत नाही. पाय जमिनीवर राहतात. आपणही त्या परिस्थितीतून गेलो आहे याची जाणीव राहते. म्हणून मग कधीतरी करतो आम्ही असं. तुम्हाला हे सगळं सांगतो आहे कारण तुम्ही खूपच घाबरला मला बघून. त्या दिवशी तर एकदम भारी डॅशिंग आणि चुलबुली वाटलं मला. तुमचं कन्फ्युजन झालं ना म्हणून सगळं. "बाईसाहेब, ते तर माझं कर्तव्य होतं. तुमच्या जागी कोणीही असतं तर मी मदत केलीच असती. अ, माझ्या लॉ ऑफ युनिव्हर्स अट्रॅक्शनवर खूप विश्वास आहे. आपण जे काही चांगलं वाईट करतो ते सगळं फिरून आपल्यापर्यंत येतं. आपण एखादी गोष्ट मनापासून केली किंवा मागितली तर निसर्ग ती इच्छा पूर्ण करतो. आणि त्या दिवशी मी मनापासून तुम्हाला बरं वाटावं अशी प्रार्थना केली होती आणि ती पूर्णही झाली. तुम्ही थँक यू बोलावं हे काही मला पटत नाही
आणि बक्षीस तर अजिबात नको. मी नको बोलून तुमचा अपमान करत नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल तर खरंच माफ करा मला. पण मग माझी निस्वार्थी सेवा करण्याची इच्छा त्याने नाहीशी होईल आणि तसं नको व्हायला प्लीज. माझा खरंच विश्वास आहे बरं का लॉ ऑफ अट्रॅक्शनवर. एक ऑस्ट्रेलियन रायटर आहे रोहंडा बायन त्यांनी लिहिलेलं द सिक्रेट नावाचं बुक तुम्ही नक्की वाचा. तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल याची गॅरंटी माझी. खूप सुंदर पुस्तक आहे. मराठीत अनुवाद केलेलाही आहे. त्या बुकवर रिलेटेड एक मूव्ही पण आहे. वाचणं शक्य नाही झालं तर तो मूव्ही बघा. पण शेवटी ज्याचा त्याच्या विश्वासाचा प्रश्न. ठीक आहे? बाईसाहेब, ठीक आहे. तुमची जशी इच्छा. हो, पण तुम्हाला उद्या आमच्या घरी यावं लागेल, तुमच्या कुटुंबियांसोबत. उद्या छोटी पूजा आहे घरी. नक्की या आणि हो, तुमच्या या मैत्रिणीलाही घेऊन या. याला तरी नाही बोलू नका. नक्कीच बाईसाहेब, मी नक्की येईल पूजेला आणि संजूला घेऊन येईल. इन्स्पेक्टर, तुम्हीही या ना नक्की. हो, नक्की येईल. बरं चला आता निघतो आम्ही. बाईसाहेब त्यांच्या गार्डबरोबर निघून गेले. ते गेले तेव्हा कुठे सगळ्यांनी रिलॅक्स फील केलं. ते इतके मोठे होते की सगळ्यांवर थोडंफार बर्डन होतंच ना. आपली संजूबाई पण रिलॅक्स झाली. इन्स्पेक्टर, तुम्हीही येणार म्हणजे? उद्या पूजेला? आम्हालाही बोलवलं आहे. पण आम्हाला त्यांचा पत्ता माहिती नाही ना. मग आम्ही तुमच्यासोबतच येतो. काही गरज नाहीये माझ्यासोबत येण्याची. मी देतो पत्ता त्यांचा. मला काय वेड लागले का तुमच्यासारख्या स्फोटक बॉम्बला माझ्यासोबत घेऊन यायला? काय? नको येऊ तुमच्यासोबत. ठीक आहे, द्या पत्ता. बिचारीचा मूड झाला. पण तिचा पडलेला चेहरा बघून पाटील मात्र गालात हसत होते. त्यांनी संजूला पत्ता दिला आणि जायला सांगितलं. या सगळ्यात निशी मात्र विचारात हरवली होती. तिला संजूने भानावर आणलं आणि घरी घेऊन आली. बिचारी, आजच MBAची परीक्षा संपली. हॉटेलमध्ये पार्टी करत होत्या, तर पोलीस स्टेशनला यावं लागलं आणि त्यात भाईसाहेब यांची भेट झाली. आणि भरीसभर म्हणजे त्यांनी त्यांच्या घरी बोलवलं. तेही पूर्ण कुटुंब. किती पटकन झालं सगळं. निशी जान, कुठे हरवली आहेस? इतका कशाचा विचार करते आहेस? उद्या काका, तू आणि मी जाऊन येऊया ना बाईसाहेबांकडे. हो, जावं तर लागेलच. त्यांनी किती आपुलकीने बोलवलं आहे आपल्याला. मी रात्री बाबांना सांगते. तू लवकर तयार हो. मी तुझ्या घराच्या बाहेर येते तुला घ्यायला. हो, मी तयार होते. पण तू इतका कशाचा विचार करत होती? हेच, की सगळं किती विचित्र आहे ना. म्हणजे मला खूप वेगळं वाटत आहे. म्हणजे कसं ते नाही सांगता येत मला. पण वाटतं तर आहे आजच्या या सगळ्या घटना किती फास्ट झाल्या ना. कशाचा विचारही करता आला नाही. बरं चला, मी जाते आता. तू आराम कर आणि तुझ्या ऑफिसमध्ये कळव तू येत नाहीये उद्या ते. नाहीतर तुझी ती खडूस मॅडम तुझी वाट लावेल आणि काकीची काळजी घे. बाय. संजू बोलून निघून गेली. निशीने तिच्या आईला सूप भरवलं आणि औषध देऊन आराम करायला लावला. तिने पटकन तिचं आवरलं आणि रश्मी मॅमला फोन करून उद्या येणार नाही हे कळवलं. रश्मी मॅमने थोडाफार सुनावला, पण दिली सुट्टी. खरं तर आता तिला सुट्टी घेणं परवडणार नव्हतं. तिला शिर्के सरांचे 10,000, संजूचे 10,000 परत करायचे होते आणि जितक्या सुट्ट्या तितका पगार कमी. रात्री तिचे बाबा घरी आले. त्यांचं जेवण वगैरे झालं तसं तिने विषयाला हात घातला. बाबा, उद्या आपल्याला एका ठिकाणी पूजेला जायचं आहे. कुठे गं? तुझी कोण मैत्रीण वगैरे आहे का? आणि मी कशाला येऊ? तू ये ना जाऊन. नाही बाबा, त्यांनी तुम्हालाही बोलवलं आहे. असं बोलून निशीने सगळं काही सांगितलं. तिने कसा त्यांचा जीव वाचवला तिथपासून ते पूजेचं आमंत्रण इथपर्यंत. सगळं सांगितलं. बापरे! इतक्या मोठ्या माणसांच्या घरी पूजेला जायचं म्हणजे काहीतरी घेऊन जावं लागेल. असं रिकाम्या हाताने कसं जाणार ना? अरे, हो की. बाबा, मी याचा तर विचारच नाही केला. काय घेऊन जाऊया? आता आपण काहीही घेऊन गेलो तरी ते कमीच असेल. सगळंच तर आहे ना त्यांच्याकडे. पण काहीतरी असं घेऊन जाऊ की त्यांना ते आवडेल आणि ते नाहीही म्हणू शकणार नाही. अशी कोणती गोष्ट आहे बाबा ज्याला नाही म्हणता येणार नाही? खूप विचार करावा लागेल. तू नको इतका विचार करू बेटा. मी आहे ना. मला सांग, भाईसाहेबांकडे सगळं काही आहे ते कोणाच्या कृपेमुळे? कोणाच्या म्हणजे? त्यांच्या कष्टामुळे आज ते इतके मोठे झाले आहेत. हो गं, ते बरोबरच आहे तुझं. पण देवाचा आशीर्वाद पण लागतो ना. हो, हो. बरोबर. बरोबर ना. मग आपण एक छानशी चांदीची महालक्ष्मीची मूर्ती त्यांना भेट देऊया. चालेल? हो, चालेल की. छान आयडिया आहे की. पण बाबा, चांदीची मूर्ती खूप खर्च होणार ना आणि माझा पगार तर फीमध्ये गेला. थोडा आहे तो आईच्या औषधासाठी आहे आणि उद्याचं कसं मॅनेज करणार ना? बिट्या, त्याची काळजी तू नको करू. अगं, आजचा पूर्ण दिवस रिक्षाचा थोडा वेळ
पण उभी नव्हती. त्यामुळे मूर्ती खरेदी करता येईल इतके पैसे आहेत. ठरलं तर उद्या मी लवकर जाऊन मूर्ती घेऊन येतो. तोपर्यंत तू आवरून ठेव. आणि संजू येत आहे ना? तिला घेऊन जाऊ सोबत. हो बाबा, ती येणारच आहे. तिलाही बोलवलं आहे. ठीक आहे. मग झोप आता, थकली असशील. अरे हो, तुला पेपर कसा गेला? खूप मस्त गेला पेपर बाबा. यंदा MBAची डिग्री नक्की हातात असेल माझ्या. छान. असाच नेहमी आत्मविश्वास असू दे. जा, झोप आता. निशी झोपायला निघून गेली. इकडे परांजपे भवनात सगळीकडे उद्याच्या पूजेची तयारी चालू होती. चला, परांजपे कुटुंबाची ओळख करून घेऊया. या कुटुंबाचे प्रमुख जयंतीबाई परांजपे, त्यांची पत्नी नंदिनी परांजपे, त्यांची एकुलती एक मुलगी अनुराधा रानडे. लग्नानंतरचं हे नाव, तिचा एक मुलगा अनुराग विजय रानडे. पण हां, आईचं नाव लावतो अनुराधा परांजपे. आता हे असं का, ते पुढे समजेलच की. आणि अनुराग आपल्या स्टोरीचा हिरो आहे बरं का. चला, त्याची ओळख करून घेऊ. अनुराग हा JR ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा मालक आणि खूप मोठा बिझनेसमॅन. त्याने त्याच्या आजोबाच्या नावाने चालू केलेली कॉलेजची एक शाखा, ते वेगवेगळ्या 15 कॉलेजच्या शाखा, असा त्याच्या बिझनेसचा ग्राफ होता. कॉलेजबरोबर त्यांचे अनेक बिझनेस होते. शिवाय भाईसाहेबांचा बिझनेसही तोच सांभाळत होता. त्याचा स्वभाव म्हणजे खूप प्रेमळ, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक. पण त्याच्या लाईफमध्ये असं काही घडलं होतं. मी त्याच्या या मूळ स्वभावाची जागा आता भयानक राग, अबोलपण, कडक शिस्तीचे पालन, चिडचिड याने घेतली होती. आणि एखादा दिलेला शब्द जर पाळला नाही, तो त्या व्यक्तीला कधीच माफ करत नसे. म्हणजे शब्दाचा एकदम पक्का. कोणाचाही तो विचार करत नसे. जे काही असते ते तोंडावर. मग समोरच्याला काहीही वाटू दे. त्याचा वीक पॉइंट होता त्याचे आजोबा, म्हणजे भाईसाहेब. त्यांच्या शब्दाबाहेर तो कधीच जात नसे. तो त्याच्या आईशी खूप कमी बोलायचा. कधीच मन मोकळं करत नसे कोणाकडे. त्यांची एक नजर आणि सगळे गप्प, असे आपले साहेब आहेत. हा इतके रागीट, खडूस जरी असले तरी दिसायला अगदी देखणे होते. गव्हाळ वर्ण, धारदार नाक, भारदस्त शरीर यष्टी, गहिरे पाणीदार डोळे. अगदी कोणतीही मुलगी बघता क्षणी प्रेमात पडेल असे आपले साहेब. हां, पण बाहेरून देखून असून काय फायदा? जरा आतून एकदम हिटलर असतील तर? जी कोणी बिचारी पोरगी असेल तिची तर वाटच लागेल ना. चला, इतका एंट्रो बस ना. आता बघूया दोघांचं नशीब. असं त्यांना एकत्र आणतं ते, म्हणजे मी. हो, तुमची मोना. चला आता बघूया परांजपे भवनात काय चालू आहे. सगळे रात्री जेवण करायला बसले होते. बाईसाहेब, अनुराग, उद्या पूजा ठेवली आहे घरात. तर तुम्ही फक्त तुमचा अर्धा तास द्या, बाईसाहेब बोलले. ठीक आहे दादू, मी थांबेल अर्धा तास, पण त्यापेक्षा जास्त नाही, अनुराग बोलला. हो, त्यापेक्षा जास्त वेळ नाही घेणार तुमचा. काय हो, उद्या अचानक पूजा ठेवली? जरा विचारावं तरी बायकोला. मालकीनबाई, चुकलंच आमचं. पुढच्या वेळी नक्की विचारेल. रुसू नका फक्त तुम्ही. या वयात दुसरी कोणी भेटणार नाही आम्हाला. काय म्हणाला? भाईसाहेब हसत त्यांची मस्करी करत होते. काय बाबा तुम्ही पण, किती छळता माझ्या आईला तुम्ही. मी काय केलं? तुम्ही मलाच बोला. तुमच्या आईला पण बोला की जरा. किती प्रेम करतो आम्ही यांच्यावर. त्यांचं काही आहे का त्यांना? नुसत्या रुसत असतात त्या. आता काय हे वय राहिलं का आमचं त्यांना रुसवा काढत बसायला? आता नातवाचं लग्न बघायचं आहे. बास. हा विषय काढला तसा अनुराग रागाने निघून गेला. अहो, किती आणि काय-काय करायचं पोराच्या लग्नासाठी. तुमचंही ऐकत नाही ते. मी आणि अनु तर बाजूलाच राहिलो. त्यांनी रडत डोळ्याला पदर लावला. अनुराधाबाईही रडायला लागल्या. कसं होणार आपल्या मुलाचं? हे बघा, तुम्ही दोघी नका काळजी करू. मी असं काही ठरवलं आहे ना, की तो नाही बोलणारच नाही. तुम्ही फक्त तुमच्या सुनेच्या स्वागताची तयारी सुरू करा. इतकं बोलून बाईसाहेब हसत त्याच्या रूममध्ये गेले. इथे अनुराग खूप चिडला होता. किती वेळा सांगितलं आहे दादूला तरी परत तोच विषय. मला नाही करायचं लग्न. सगळ्या मुली तशाच असतात. तो रागात लाल झाला होता. त्याने सिगारेट बाहेर काढलं. बराच वेळ तो स्वतःला शांत करत होता. आता याला नक्की इतका राग कशाचा असेल? सांगा. दुसऱ्या दिवशी पूर्ण परांजपे भवन सुंदर दिसत होतं. अगदी प्रसन्न वातावरणात झालं होतं. भाईसाहेबांचे बरेच जुने मित्र, बिझनेस विश्वातील लोक आले होते. अनुराधा आणि नंदिनीबाई पण खुश होत्या. बऱ्याच दिवसांनी घरात शुभकार्य होतं आणि दुधात साखर म्हणजे अनुराग या पूजेला थांबणार होता.
त्या दोघीही खूप सुंदर तयार झाल्या होत्या. पुजारी आले होते. त्यांनी पूजेला सुरुवात केली. बाईसाहेब आणि नंदिनीबाई पूजेला बसले होते. अनुराग जरी थांबला होता, तरी त्याचे सारखं फोन चालूच होते. पण तो आहे हेच खूप सगळ्यांसाठी आणि त्याला बोलायची कोण हिंमत करणार? खुद्द त्याची आई त्याला काही बोलू शकत नव्हती. काही वेळाने इन्स्पेक्टर पाटीलही पूजेला आले. त्यांचंही खूप छान स्वागत झालं. तसे बरेच मोठे-मोठे लोकं होते. आज पाटील पहिल्यांदा इतकी भव्य श्रीमंती बघत होते. सकाळी निशीचे बाबा लवकर उठून सोन्याच्या दुकानात गेले आणि त्यांनी खूप सुंदर, सुबक एक छोटीशी चांदीची लक्ष्मी देवीची मूर्ती खरेदी केली आणि ते घरी आले. निशिताही आवरून बसली होती. तिने संजूला फोन करून रेडी राहायला सांगितलं. निशीने डार्क ब्लू कलरचा चुडीदार ड्रेस घातला होता आणि सिंपल लुक केला होता. ती आणि तिचे बाबा पूजेला निघाले. जाताना त्यांनी संजूला घेतलं. काही वेळातच त्यांची रिक्षा एका भल्या मोठ्या गेटसमोर उभी राहिली. शेजारी मोठ्या अक्षरात परांजपे भवन असं लिहिलं होतं. तो बंगला बाहेरून दिसत नव्हता, फक्त गार्डन दिसत होतं. वॉचमनने रिक्षा पार्क करायला जागा सांगितली. ते रिक्षा पार्क करून गेटजवळ आले. आज पूजा असल्यामुळे त्यांना बाहेर कोणीही थांबवलं नाही. जेव्हा गेट उघडला तेव्हा निशी, संजू आणि बाबा बघतच राहिले. इतका मोठा बंगला बघून त्यांचे डोळे दिपले होते. बंगला कसला महालच होता तो, एक प्रकारे. चारही बाजूने गार्ड होते, बरीच माणसं आली होती. इतक्या मोठ्या लोकांना बघून आता त्यांना खूपच कसं तरी वाटत होतं. पण तरीही ते आत गेले. हॉलमध्ये पूजा चालू होती. बाईसाहेब आणि नंदिनीबाई पूजा करत होत्या. पूजा करत असताना बाईसाहेबांचं लक्ष बाहेर दाराजवळ गेलं आणि निशीला बघून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. त्याने डोळ्यांनी तिला आत बोलावलं. आत येऊन ते एका ठिकाणी बसले. काही वेळात पूजा झाली. बाईसाहेब सगळ्यांशी बोलून झाल्यावर निशीकडे आले. तर या कथेच्या लेखिका शब्दधने या आहेत. भाग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, चॅनेलवर अजूनही नवीन कथा सुरू आहेत. त्याही कथेला मनापासून प्रेम द्या आणि अपूर्ण राहिलेल्या कथाही लवकरच पूर्ण